तरी सुद्धा बाप म्हणून तुम्ही तिथे हजर नव्हता. त्या दिवशी सुद्धा फॅक्टरीच महत्वाची होती ना तुमच्यासाठी. नाही मालती, तुम्हाला काहीच माहित नाही. आणि पुढं थोडं इंद्रा पुढं एक परत रोलिंग आहे ऍक्शन. नाही मालती, तुम्हाला काहीच माहित नाही. माझ्यासाठी तुमच्यापेक्षा जास्त महत्वाचं कधीच कोणी नव्हतं, कधीच नाही. त्या दिवशी तुम्ही निघून गेलात, त्यामुळे तुम्हाला कल्पनाच नाहीये तुमच्या पश्चात काय घडलं. केडी माझी सगळी कामं पूर्ण झाली, मी आता निघतो. मालतींना माझी खूप गरज आहे, मला हॉस्पिटलला जायचं. इंद्रा लेफ्ट हँड थोडासा. केडी माझं सगळं काम पूर्ण झालं, मला हॉस्पिटलला जायला. मालतींना माझी खूप गरज आहे, मी हॉस्पिटलला पोहोचतो. केडी माझं सगळं काम पूर्ण झालंय. नाही महिन्यापासून केडी माझं सगळं काम पूर्ण झालंय, मला हॉस्पिटलला जायला. मालतींना माझी खूप गरज आहे, मी तिकडे पोहोचतो. सगळ्या कामाचं नियोजन करून आबा हॉस्पिटलला यायला निघाले होते, पोहोचलेही होते. तुला तेवढा डॉक्टर आत घेऊन गेले आणि आपल्या सगळ्यांना असं वाटलं की आबा तिथे आलेच नव्हते. नाही, तू आज चिकूला जन्म देत होतीस आणि आबा मात्र बाहेर प्रचंड काळजीत. नाही, तू आज चिकूला जन्म देत होतीस ना, आणि आबा प्रचंड काळजीत बाहेर उभे होते. माझ्या वाढदिवसाचा दिवस, त्या एका दिवसासाठी काम बाजूला ठेवायचे. इंद्रा पुढे थोडं, इंद्रा पुढे. माझ्या वाढदिवसाचा दिवस, त्या एका दिवसासाठी काम बाजूला ठेवायला काय हरकत होती. मी दिवसभर वाट बघत राहिले, पण आबासाहेब नाही नाही नाही, इथेही आपण आबांना ओळखायला चुकलो होतो. आबा त्या दिवशी फॅक्टरीत तर निघाले होते, तुझ्या आवडीची पैठणी घ्यायला गेले होते, पण रस्त्यात त्यांना कोणीतरी अडवलं, त्यांचे सगळे पैसे लुबाडले. आबांनी खूप प्रयत्न केला त्या माणसाला पकडायचा, पण ते नाही पकडू शकले. शेवटी स्वतःच्या गळ्यातली चेन काढून त्यांनी त्या दुकानदाराला दिली आणि त्याच्याकडे साडी. हे सगळं करत असताना खूप वेळ वाया गेला, म्हणून आबांना यायला उशीर झाला. ओके, साडी घेतली, साडी ते पक्षात आता